कर्जत तालुक्यातील साईडोंगर परिसरात प्रस्तावित असलेल्या टोरेंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरून वाद आता अधिकच तीव्र होत असून जंगलतोड, पर्यावरणीय परिणाम आणि कंपनीचा वाढता हस्तक्षेप यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेत। या पार्श्वभूमीवर रविवार 5 एप्रिल रोजी कर्जत येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले। रविवारी सकाळी 11:30 वाजता कर्जत शहरातील शनी मंदिर येथे पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक पार पडणार असून सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट कैलास मोरे हे या बैठकीत पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांची चर्चा करून टोरेंट प्रकल्पाविरोधात पुढील भूमिका निश्चित केली जाणार आहे। विशेष म्हणजे या बैठकीत कायदेशीर लढा उभारणे, आंदोलनाची दिशा ठरवणे आणि मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याबाबत चर्चा होणार असल्याने ही बैठक निर्णायक ठरणार आहे। दरम्यान साईडोंगर, पाली, कोथल, खलाटी, ढाक या परिसरात प्रस्तावित असलेला हा जलविद्युत प्रकल्प तब्बल 10,000 कोटी रुपयांचा असून त्यासाठी सुमारे 600 एकर वनक्षेत्र धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। या प्रकल्पासाठी 2.5 लाख झाडांची कत्तल होणार असून 14 प्रकारचे सस्तन प्राणी, विविध पक्षी आणि सरपटणाऱ्या प्रजातींवर याचा गंभीर परिणाम होणार असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलाय। या प्रकल्पाचे ठिकाण पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पश्चिम घाटाच्या परिसरात असून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर भीमाशंकर अभयारण्य आहे। त्यामुळे या प्रकल्पामुळे जैवविविधतेवर मोठा परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते। दरम्यान यापूर्वी 3 सप्टेंबर 2025 रोजी गौर कामत येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने जनसुनावणी घेण्यात आली होती। या सुनावणीत अनेक ग्रामस्थांनी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत लेखी हरकती नोंद केल्या होत्या। मात्र त्या हरकतींचं पुढे काय झालं हे देखील समोर आलेलं नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। दरम्यान प्रकल्पासाठी रॉक टेस्टिंगसाठी मशिनरी दाखल झाल्याची माहिती समोर येत असून प्राथमिक कामांना सुरुवात झाल्याचे समोर येत आहे। त्यामुळे प्रशासन स्थानिकांचा विरोध डावलून प्रकल्पाला गती देत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। अशा परिस्थितीत उद्याच्या होणाऱ्या बैठकीसाठी जास्तीत जास्त पर्यावरण प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी केले आहे। ढाक आणि त्या परिसरातल्या काही गावं आहेत आणि त्या परिसरातले 600 एकर जे जंगल आहे ते जंगल ह्या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जी आकडेवारी समोर आलेली आहे ती 2.5 लाख झाडं या प्रोजेक्टसाठी तोडली जाणार आहेत। तर एकंदरीत जर पाहिलं तर कर्जतमध्ये अनेक अशी धरणं आणि या अशा प्रकल्प आहेत। म्हणजे बाजूला टाटासारखा प्रोजेक्ट आहे, त्याच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा बरीचशी अशी हजारो झाडं तोडण्यात आलेली आहेत आणि काही कर्जतची रिक्वायरमेंट किंवा महाराष्ट्राची इतकी अतितातडीची लाईटची गरज नाही आजच्या घडीला। असं असताना एकट्या कर्जतमध्ये चारी बाजूने इतके मोठे प्रोजेक्ट आलेत आणि त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने लाखो झाडं तोडली जाणार आहेत। ते एकट्या टोरेंटमध्ये 2.5 लाख झाडांना स्टॅम्पिंग केलेलं आहे। तर ह्याच्याने बराचसा पर्यावरणाचा नाश होणार आहे। कर्जतला जी लोक येतात, हा कर्जत एक पर्यटनाचा जिल्हा आहे, इथं ग्रीनरी आहे आणि हे सर्व बघण्यासाठी लोक येतात आणि कर्जतला कुठल्याही प्रकारची MIDC नाही आहे, काही नाही आहे आणि अशा परिसरामध्ये मिनी माथेरान किंवा असं इको सेन्सिटिव्ह झोनसारख्या जे काही प्रोजेक्ट आहेत ते आणले पाहिजेत आणि त्या निमित्ताने अनेक हजारो रोजगारसुद्धा उपलब्ध होतील। परंतु पर्यावरणाचा ऱ्हास कसा होईल अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट लादला गेलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व पर्यावरणप्रेमी अनेक लोक ह्याच्यामध्ये आंदोलनामध्ये जोडली गेलेली आहेत। भविष्यातली जी काय याच्यातली कायदेशीर आणि जी आंदोलनाची भूमिका आहे ती ठरवण्यासाठी उद्या आम्ही बैठक आयोजित केलेली आहे। या निमित्ताने सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमींना मी आव्हान करतो आहे, सर्व तमाम कर्जतकरांना आव्हान करतो आहे का आपल्याला जर कर्जतचं जे वातावरण आहे, पर्यावरण आहे, निसर्ग आहे जर टिकवायचं असेल तर उद्या मोठ्या संख्येने या। भविष्यात ह्या प्रोजेक्ट संदर्भातली आपली जी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला उद्या ठरवायची आहे। याच्यासाठी लोकांचा सहभाग आणि प्रतिसाद हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। आम्ही अनेक गोष्टीवर त्याच्यामध्ये अभ्यास केला असेल, इव्हन जनहित याचिका दाखल करण्यासंदर्भातला सुद्धा विचार करतो आहे। आंदोलनात स्वरूपात काय करता येईल ह्याच्यासुद्धा उद्या लोकांबरोबर चर्चा करून पुढची भूमिका आम्ही ठरवणार आहेत। म्हणून पुन्हा एकदा सांगतो, जास्तीत जास्त संख्येने या बैठकीला आपण हजर राहावं अशी विनंती करतो। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।